विषयांच्या बाबतीत आपल्या सर्वांपर्यंत माहिती पोहोचवायची होती आणि विनंती आहे की जनतेपर्यंत ही माहिती आपल्या माध्यमातून पोहोचवली जावी। पहिला मुद्दा हा आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर याचा जो विकास आराखडा आहे आणि चालू असलेली जे कामं आहेत त्याचे दर आठवड्याला आपण आता म्हणजे पाठपुरावा तर चालूच आहे, परंतु त्याचा आढावा जो आहे कामाचा प्रोग्रेस वगैरे आपण घेतोय आणि आता आपण सर्व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगितले की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये त्यांच्याकडनं पूर्ण आराखडा टाइम बाउंड आपल्याला उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे। टाइम बाउंड आराखड्याचा अर्थ असा आहे की जो शासन निर्णय निर्गमित झाला होता त्याच्यामध्ये मला वाटतं मार्च अखेर 28 पर्यंत हे 1800 कोटीची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्यातल्या काही कामांना आता सुरुवात झाली आहे, काही कामं भूसंपादनामुळे थोडेसे पेंडिंग आहेत आणि इतर काही कामं आहेत ज्याचं पाईपलाईनमध्ये प्रोग्रेस तर दिसतोय। आपल्याला हे सांगत असताना कल्पना या बाबतीतली द्यायची आहे की जे मोठे विषय आहेत, मोठे विषय म्हणजे आपले भक्त सुविधा केंद्र, त्यातल्या अधिकांश भक्त सुविधा केंद्राचं टेंडर आता निघालंय, अंतिम टप्प्यात आहे। कदाचित एक आठवड्या 15 दिवसामध्ये त्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि मग भूमिपूजनाची प्रक्रिया एप्रिल अखेर किंवा मे मध्ये करण्याचं आपलं नियोजन आहे। दुसरा मोठा विषय आहे तो म्हणजे दर्शन मंडपाचा। सर्वांच्या म्हणण्यानुसार आपण दर्शन मंडप अशा ठिकाणी घेतलाय की भाविक जे आहेत ते आपल्या महाद्वारातूनच आत जाणार आणि तिथनं दर्शन मंडपात जाणार, जो महाद्वारातनं आत गेल्यानंतर डावीकडच्या बाजूला असणार आहे। आपण आता जो दर्शन मंडप घेतोय तिथे थोडं ग्रेडियंट किंवा स्लोप्स जास्त आहेत, व्हॅली आहे, दरी आहे, आपल्याला कल्पना आहे, तर तिथे इंजिनिअरिंगचं काम थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण त्याची डिझाईन वगैरे ची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं काम भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर तेच राहणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण रस्ते घेतोय आणि परिसराचा विकास वगैरे। तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला 108 फीटचा पुतळा, तिथे होणारं म्युझियम आणि खाली आपण जे रामदऱ्याला लागून मोठा बगीचा करतोय आणि रामदरा तलावामध्ये पाण्याशी संबंधित जी ऍक्टिव्हिटी करणार आहोत, मग त्यात बोटिंग असेल आणि तत्सम गोष्टी आहेत, तर हे सर्व जे आहे ते आता दर आठवड्याला पाठपुरावा करून प्रोग्रेस जो आहे तो आम्ही त्याच्या बाबतीतला घेणार आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये ब्रॉड मास्टर प्लॅन जो आहे, टाइम बाउंड मास्टर प्लॅन आपल्याला उपलब्ध होणार आहे। दुसरीकडे पुरातत्व विभागाकडनं मंदिराचं जे काम चाललंय त्याचाही आपण आढावा घेतलेला आहे आणि आपलं नियोजन असं चाललंय की येणाऱ्या काळामध्ये जे खांब आहेत त्याची प्रक्रिया जरा थोडी फास्ट व्हावी। खांब आता शिफ्टिंगचे काम लवकरच सुरू होईल, मोठं क्रेन आणून आपल्या मंदिराच्या शेजारी क्रेन लावून हे दगडी खांब जे आहेत ते आत आणण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील लवकरच सुरू होणार आहे। आणि आपलं मंदिराच्या बाबतीतला जो मुद्दा होता, शिखराच्या बाबतीतला मुद्दा, ते IIT कडनं अजूनही अहवाल म्हणावा तसा आलेला नाहीये। त्यांनी 1 आठवड्यात देतो म्हणून आपल्याला सांगितलंय, तर येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे, कारण काही टेस्ट केले होते, त्या टेस्टचे रिपोर्ट्स आता IIT कडे देण्यात आलेले आहेत, त्याचाही आम्ही फॉलोअप करतोय। तर थोडक्यात आराखड्याच्या बाबतीमध्ये आता दर आठवड्याला आपण रिव्ह्यू घेणार आहोत, त्याच्यामध्ये जो काही अपेक्षित प्रगती आहे ती झाली का नाही हे बघितलं जाणार आहे। एकीकडे आराखडा आणि दुसरीकडे पुरातत्व विभागाकडनं होणारं काम, यालाच संलग्न अजून एक निर्णय परवा आपण घेतलाय, तो म्हणजे महाद्वाराच्या जवळ तातडीने एक लिफ्ट करण्याच्या बाबतीतला। आपल्याला माहिती आहे की अनेक आपले भाविक असतात ज्यांची खूप इच्छा असते, तीव्र इच्छा असते, त्यांना आईच्या मंदिरापर्यंत पोहोचताना खूप त्रास होतो आणि काही जण जाऊच शकत नाहीत। त्यामुळे लिफ्टचं आपण कॉम्प्लेक्स करणार आहे, परंतु सध्या एक तरी मोठी लिफ्ट लवकर व्हावी याचा आराखडा पुढच्या 15 दिवसात तयार होईल। लिफ्ट जी आहे ती आत्ताचं महाद्वार आहे त्या सेक्शनमध्ये करण्याचं चाललंय आणि तिथे गेल्यानंतर थोडं खाली जाऊन एक बोगदा टाईप करायचा आहे आणि मग आपल्याला मंदिराच्या जवळ डायरेक्टली चालत जाता येऊ शकेल किंवा व्हीलचेअरने, असं नियोजन आहे।
तर माझी वैयक्तिक अपेक्षा आहे की एक 6 महिने मॅक्झिमम 9 महिन्यामध्ये ही लिफ्ट तरी सुरू व्हावी. एवढं सगळं आपण करत असताना भाविकांची तातडीने ही सोय झाली तर अनेकांना मदत होणार आहे. तर तो विषय हाताळायचा ठरलाय. आणि या बाबतीतला अजून एक मुद्दा म्हणजे आपण अर्बन प्लॅनिंग, म्हणजे जसं तिरुमलाला किंवा इतर काही नियोजित प्लॅन्ड शहरांमध्ये जसं असतं तसं पुढच्या 50 वर्षाचा विचार करून तुळजापूरचा आराखडा आणि नियोजन, म्हणजे आता पिण्याच्या पाण्याची सोय असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम असेल, आता इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतले विषय असतील, याचं सर्वाचं नियोजन जे आहे ते अर्बन प्लॅनिंगच्या माध्यमातून पूर्ण आराखडा मास्टर प्लॅन करायचा आणि जसं पैसे उपलब्ध होतील, जशी गरज पडेल त्या पद्धतीने कामं फेज मॅनरमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने करायचे. तर याचं देखील नियोजन आता आपण सुरू केलंय आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये अर्बन प्लॅनिंग जे आहे त्याचा कन्सल्टंट, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं पूर्ण हे प्लॅनिंग करून कुठली एजन्सी देणार तर ती एजन्सी ठरवण्याची प्रक्रिया देखील आपण हाती घेतोय. महिन्याभरामध्ये अर्बन प्लॅनिंगचा कन्सल्टंट आपण निश्चित करू. म्हणजे एकीकडे आराखडा आपला आहे 1800चा, त्याच्यानंतर मंदिराचं काम होतंय, दुसरीकडे आपले रस्त्यांची कामं आहेत, आपलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे, आपण इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स ह्या सर्व जमिनीच्या खाली टाकायचं म्हणतोय, वरनं ओव्हरहेड लाईटच्या केबल नको, हे सगळं जे नियोजन आहे तर त्याचा मास्टर प्लॅन असल्याशिवाय आपल्याला हे सगळं काही करणं शक्य होणार नाही. यातली दुसरी बाब म्हणजे जे आपले सर्व नगरसेवक आणि नेतेगण आहेत, काही राजकीय आणि काही अराजकीय लोक यांची मदत घेऊन आपले साधारण एक 50 वेगवेगळे महत्वाचे विषय आहेत तुळजापूर शहरातले, त्याची जबाबदारी आपण वाटण्याची प्रक्रिया सुरू केली. मग त्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीत, त्या ठराविक विषयाच्या बाबतीत ती व्यक्ती मायबाप म्हणून पाठपुरावा करेल, अशी आपली जी जुनी संकल्पना होती ती आता आपण मूर्त स्वरूपात आणतोय. प्रत्यक्षात एक एक जबाबदारी. शहराची स्वच्छता हे मूळतः काम कोणाचं आहे? नगर परिषदेचं आहे. परंतु त्याच्याच बरोबरीने आपण एखादी व्यक्ती अशी देणार आहोत जी जनतेच्या वतीने नगर परिषदेकडनं ही प्रक्रिया जी आहे ती करून घ्यायला समन्वयाचं काम करेल. नगराध्यक्ष आणि संबंधित सभापती तर आहेतच, परंतु त्याच्या उदाहरण दिलं मी स्वच्छता, मग ते पाणी पुरवठा असू शकेल आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विकास कामं. आता आपल्याकडे नगर परिषदेकडे भरपूर जागा उपलब्ध आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदची जागा भरपूर आहे, परंतु तिथे नेमकं करायचं काय? मग पीपीपीमध्ये काय करायचं, बीओटीत काय करायचं, आपली आवश्यकता काय आहे, मग कुठे पार्किंगची गरज आहे किंवा इतर काही गोष्टींची. आता नाट्यगृह आपण नेमकं करायचं कुठे? तर ह्या सर्व बाबी डिसेंट्रलायझेशन करायचं, म्हणजे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की प्रत्येकाला थोडी मोकळीकी मिळते, वेळही मिळतो त्या विषयाच्या पाठपुराव्यासाठी. तर हा मुद्दा जो आहे हा शहराशी संबंधित आहे, आपल्या मंदिराशी संबंधित आहे. या बाबतीत मी आपल्याला सांगितलं. हा पहिला विषय. तर याविषयी काही आपले प्रश्न असतील. मंदिराला नक्की राज्य सरकारकडून खात्यावर रक्कम किती पडली? ही 300 कोटी 200 कोटी असं एक पर्टिक्युलर मंदिराला पडत नसते. नाही, हे जे विकासाचं काम चालू आहे ते विकासासाठी राज्यानं घोषणा केली, पण प्रत्यक्षात रक्कम किती आहे तशी पद्धत नसते. तुम्ही थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की शासन आता काय करतं की बिल तुम्ही रेज केल्यानंतर पैसे जे आहे ते देत असतात. पैसे असे आधी पद्धत काय होती, जिल्हा परिषदेकडे 100 कोटी वर्ग केले आणि मग ते हळूहळू पैसे हे करायचे, पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायचे वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि त्यांना व्याज मिळायचं. ही जुनी पद्धत होती. आताच्या पद्धतीमध्ये तसं नाही. आता आपण जे काही बिल रेज करतो, मला वाटतं सुरुवातीला काही 20-30 कोटीची प्रोव्हिजन ठेवली होती भूसंपादनासाठी आणि आपण कदाचित हडकोचं का कशाच तरी एक बिल पाठवलं होतं, 1-2 बिलं पाठवले, पण बिलं आल्यानंतर ते पेमेंटचं बघतात. त्यामुळे आपली ती अडचण नाहीये. आपली अडचण हीच आहे की आपलं भूसंपादन म्हणावं तेवढं, त्यात तेवढी म्हणावी तेवढी अजून प्रगती झाली नाही. मे अखेरपर्यंत मात्र महसूल विभागाने आपल्याला शब्द दिलाय की बऱ्यापैकी भूसंपादन होईल. 70% पेक्षा जास्त भूसंपादन जर झालं तर आपल्याला टेंडर काढायला काही अडचणी येत नाही. एखाद्या जागेवरती आपल्याला बांधकाम करायचंय,
70% जर ॲक्विजिशन झालं तर मग आपल्याला ते काम करतात. भूसंपादन मंदिराच्या जवळचं एक 100-105 लोकांचं आहे. त्यातल्या 70% लोकांनी होकार दिलाय. बाकीच्यांना कन्व्हिन्स करणं चाललंय. रेट बऱ्यापैकी व्यवस्थित दिला जातोय. नाही, मावेजा व्यवस्थित आहे बऱ्यापैकी. माझं मत आहे की त्या बारकाव्यात आत्ता नको जायचं. तुमच्याकडे एखादा प्रश्न जर आला कुणाचा तर मग समोरासमोर आपण चर्चा करू. पण आपण 2-3 पद्धतीने मदत करायची म्हणतोय. एक जे आहे ते आत्ताचा बाजार मूल्य जे आहे त्याच्या अनुषंगाने काही इक्वेशन आहे आणि दुसरं लॉस इन इन्कम. एखाद्याचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय बंद पडल्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये त्याचा जो तोटा होणार आहे ते सुद्धा आपण क्लब करतोय. A+B